नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट, वेगळी आणि चविष्ट अशी बेसन मॅगी रेसिपी, किंवा आपण याला बेसन सेवया पण म्हणू शकतो। ही रेसिपी पारंपरिक, चविष्ट आणि स्वादिष्ट, तसेच त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे। सगळ्यात आधी आपण साहित्य बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि त्याच वाटीने 2.5 वाटी चणा डाळीचे बेसन पीठ घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेले हिरवी मिरचीचे तुकडे, लाल तिखट, हळद, हिंग आणि तीळ, मोहरी, जिरे। बेसन सेवया म्हटल्यानंतर इथे गव्हाचे पीठ कशाकरता घेतलेले आहे तर ते मी नंतर सांगणारच आहे, तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सेवया बनवण्याकरता आपल्याला इथे थोडंसं आंबटसर दही घ्यायचं आहे। दह्याला घोटून घेतलेलं आहे 1 वाटी दही, आणि त्यामध्ये 3 वाटी पाणी घालून असे 4 वाटी ताक तयार झालेले आहे। आणखी यामध्ये अर्धी वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी घेऊन अशा प्रकारे 1 वाटी आणखी ताक तयार करून घेऊन यामध्ये घालायचे आहे। असे एकूण मिळून 5 वाटी ताक तयार झालेले आहे। या 5 वाटी ताकामध्ये आपल्याला जे बेसन पीठ घेतलेले आहे ते बेसन घालून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, आणि चमच्याने छान बेसनाला व्यवस्थित गुठळ्या न पडता मिक्स करून घ्यायचं आहे। असा खोल चमचा घेऊन छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बेसन आणि ताक व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा। अशा प्रकारे हे ताकामध्ये बेसन पीठ भिजवून तयार केलेलं आहे। ज्यावेळेस आपण शिजू त्यावेळेस हे बेसन पीठ हे घट्ट होतं। आपण जे गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, आता आपण अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यालाच अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ हे भिजवून घ्यायचे। गव्हाचे पीठ जर आपण बेसनमध्ये आधीच घातले असते तर गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या तयार झाल्या असत्या आणि ते लवकर मोडल्या गेल्या नसत्या, म्हणून गव्हाचे पीठ हे असे वेगळे भिजवून तयार करायचे। आणि याला आपल्याला आता या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ घातल्यामुळे बेसनाचे जे आपण मॅगी किंवा शेवया बनवणार आहोत त्या शेवयाला ताठपणा येण्याकरता गव्हाचे पीठ घातलेले आहे। आणखी यामध्ये अर्धा चमचा हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं, कारण गव्हाचे पीठ घातल्यामुळे पांढरेपणा येतो, म्हणून त्यामध्ये आणखी अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे। असे हे मॅगीचे मिश्रण तयार झालेले आहे। आता आपल्याला एक कढई घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। थोडंसं पाणी घातलेलं आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं। या मिश्रणमध्ये आधी पण आपण मीठ घातलेलं आहे, आणि आता पण आपण थोडंसं मीठ घालून घेऊ। त्यामुळे जे काही आपण पीठ शिजवणार आहोत ते कढईला चिपकत नाही, आणि पीठ शिजले किंवा नाही ते सुद्धा आपल्याला त्यामुळे कळतं। गरम कढईमध्ये पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, नाहीतर मग यामध्ये गुठळ्या जमतं आणि सतत एकसारखे चमच्याने ढवळत राहायचे। गॅसची फ्लेम जर जास्त वाढवली तर यामध्ये लवकर गुठळ्या होते आणि त्या गुठळ्या मोडल्या जात नाही। अशा खोल चमच्याने या पिठाला एकसारखे हलवत राहायचे, त्यामुळे गुठळ्या ह्या मोडत जातात आणि खाली पण लागत नाही, आणि जे आपण कणिक घातलेली आहे त्या कणकीच्या पण गुठळ्या होत नाही। थोड्या वेळानंतर ह्या असं घट्ट व्हायला लागतं, त्यावेळेस चमच्याच्या मागच्या बाजूने असे घोटत राहायचे। घोटत राहिल्यामुळे पीठ हे एकसारखे शिजवले जाते। शेवया किंवा मॅगी हे साच्यातून बनवावी लागते, म्हणून या पिठामध्ये गिठोळ्या व्हायला नको, कारण जर यामध्ये गिठोळ्या झाल्या तर त्या बारीक साच्यातून पडणार नाहीत, म्हणून पीठ हे व्यवस्थितपणे मिक्स करत शिजवत जायचे। अशा प्रकारे घोटत घोटत पिठाला शिजवून घ्यायचं। ज्यावेळेस पीठ हे शिजत येतं त्यावेळेस आपल्याला कढईवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। आपण जर फक्त बेसनाच्याच शेवया किंवा नूडल्स बनवल्या तर त्या अशा तुटून जातील, म्हणून त्यामध्ये ताठपणा येण्याकरता गव्हाचे पीठ घातले आहे। गव्हाच्या पिठामुळे नूडल्स किंवा शेवया ह्या छान अशा साच्याने पाडल्या जातात। बेसन हे घट्ट झालेलं आहे, आता थोडं शिजतच आलेलं आहे बघा। हे कढईचं थोडंसं सुटत आहे, म्हणून यावर 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची।
वाफ काढल्यानंतर आणखी परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन आणखी त्यावर आपल्याला झाकण ठेवून 2-3 मिनिटानंतर झाकण काढून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे शिजलेले पीठ आता जरी आपल्याला पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर हे घट्ट येतं। तोपर्यंत आपण याकरता लागणारी जी फोडणी आहे ती तयार करून घेऊया। त्यासाठी आपण 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे तडतडून झाल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आणि त्यानंतर लगेचच थोडेसे तीळ घालून घ्यायचे। आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊ आणि लगेचच गॅसला बंद करून घेऊ आणि चमच्याने या फोडणीला सतत हलवत राहायचं, त्यामुळे तिखट जळणार नाही। फोडणी ही तयार झालेली आहे। आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू। आधी जर कोथिंबीर घातली तर ती जळते, म्हणून ही कोथिंबीर नंतर घालायची। आता कढईवरचे झाकण काढून बेसनाला बघूया। मॅगीचे बेसन हे तयार झालेले आहे। हे थोडे पातळ जरी वाटत असले तरी थंड झाल्यानंतर हे घट्ट येतं। यापेक्षा जर जास्त घट्ट बेसन शिजवलं गेलं असेल तर त्याला लगेचच आपल्याला साच्यामध्ये घालून शेवया बनवून घ्यायच्या। थंड झाल्यानंतर हे असं घट्ट बेसन तयार झालेलं आहे। प्लेन असं बेसन शिजून तयार आहे। यामध्ये अजिबात गाठी वगैरे पडलेल्या नाहीत। बघा किती छान असा त्याला पिवळा कलर आलेला आहे आणि छान बेसन तयार झालेलं आहे। एक कॉटनचा कापड किंवा दुपट्टा घेऊन त्याला ओलसर करून घ्यायचं। त्या कापडाला पाटावर किंवा एखाद्या चांगल्या प्लेन जागेवर टाकायचं, कारण त्यावर आपल्याला साच्याने मॅगी पाडून घ्यायच्या आहेत। आता आपण शेव बनवायचा साचा घेऊया आणि त्या साच्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळे बेसन हे साच्याला अजिबात चिपकत नाही। आणि आता त्या साच्यामध्ये आपण बेसन भरून घेऊ। बेसन भरल्यानंतर साच्याला झाकण लावून छान अशा गोल कुरडीसारख्या मॅगी पाडून घ्यायच्या आहेत। कणकेमुळे अशा ह्या एकसारख्या गोल होतात, मध्ये तुटत नाहीत। जर आपण कणिक नसती घातली तर ह्या बेसन लूज होऊन बेसनामुळे ह्या कुरड्या ह्या पूर्णपणे पडल्या नसत्या, ह्या तुटून गेल्या असत्या। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बेसनाच्या अशा मॅगी तयार करून घ्यायच्या आहेत। हे ओल्या कपड्यामुळे ह्या खाली चिपकत नाहीत आणि ह्या थोड्या वेळानंतर आपण जशा टाकलेल्या आहेत तशाच पद्धतीने आपल्याला काढता येते। अशाच मॅगी पूर्ण तयार करून घ्यायच्या आहे। बेसनाच्या तयार केलेल्या मॅगी चवीला अप्रतिम लागतं। अगदी ताज्या अशा खूप छान मॅगी तयार होते आणि फोडणीसोबत चवीला अप्रतिम लागतं। आंबट तिखट असे खूप मस्त चव येते। आता आपण या कापडावरच्या अशा अलगदपणे उचलून घ्यायच्या। बघा जशा आपण टाकलेल्या होत्या तशाच एक एक करून उचलून घ्यायच्या आणि याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या, पसरट भांड्यामध्ये काढायच्या। अशा तयार केलेल्या पूर्ण मॅगी आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये घेऊन या मॅगीला फोडणी वगैरे घालून सर्व करायचे आहे। या मॅगीवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तळलेला कढीपत्ता पण घालू शकता। इथे मी तळलेला कढीपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर तयार केलेली ही फोडणी घालून घ्यायची। फोडणी ही आपापल्या आवडीनुसार घालायची। तिखट जेवढं हवं असल्यास तेवढी घालायची। इथे थोडी थोडी मी फोडणी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, तळलेला कढीपत्ता आणि खोबऱ्याचा ओला नारळाचा कीस किंवा सुक्या नारळाचा कीस घालून बेसन मॅगीला सर्व करायचे। बघा घरच्या घरीच अप्रतिम चवीला अशी झटपट बेसन मॅगी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच चविष्ट, सोप्या आणि झटपट नवनवीन रेसिपीमध्ये।